नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय. त्यामध्ये पाहत आहे आपण पाठ नंबर 3 बेटा मी ऐकतो आहे. त्याचे कवी आहे लेखक आहे पुरुषोत्तम वसंत काळे. पुरुषोत्तम उसके पापा का नाम है वसंत पुरुषोत्तम काळे. ओके, आता याचा प्रीवियस जो था वीडियो, इसके प्रीवियस वाला वीडियो में क्या हुआ था कि थोड़ा सा रिकॉल करते हैं. ओके, तो उसके प्रीवियस वीडियो में क्या हुआ था कि उसने जब बजाया उसको पहले लेखक को ऐसा लग रहा था कि अच्छे से प्रोग्राम्स करता है कि नहीं करता है, कैसा करेगा, मेरे स्कूल का तो मतलब उसकी प्रशंसा नहीं होंगी, मेरे स्कूल का कोई आएगा कि नहीं आएगा, अगर ये अच्छे से नहीं बजाएगा तो मेरे स्कूल की क्या होगी, बदनामी होंगी. ऐसा उन लेखक के मन में बहुत सारे क्वेश्चंस आ रहे थे. उनका मन डर रहा था. उसको पहला प्रोग्राम्स देने की बिल्कुल भी इच्छा नहीं थी उनकी, पर कुछ कारणवश उसको प्रोग्राम्स दिया गया था. अब उसके बाद क्या हुआ कि जैसे ही प्रोग्राम स्टार्ट हुआ तो लेखक ने लोगों को मतलब बताया कि ये नया है, इसने नई एडमिशन्स लिए मेरे स्कूल में, अभी ये नया प्रोग्राम्स करेगा, मतलब प्रोग्राम देने वाला है, उसका थोड़ा से अच्छे से शांति से आप सुनो, उसका क्या करो, उसकी वादन की क्या करो, कौतुक करो. ऐसा लोगों को लेखक ने आह्वान किया था. उसके बाद उनके मन में उनके मन का बिल्कुल भी इच्छा नहीं थी, फिर भी उनको देना पड़ा. जैसे ही प्रोग्राम स्टार्ट हुआ, जैसे ही प्रोग्राम स्टार्ट होने के फिर इसमें आया तो लोगों ने क्या किया, जैसे पर्दा गिरा, फिर उसके बाद जैसे उसके ऊपर चेहरे के ऊपर वो लाइट आने लगे तो उसका चेहरा थोड़ा सा क्या हुआ, उसके मन में थोड़ा सा डर लगने लगा. उसके चेहरे पे एक्सप्रेशन चेंज हुए. पर सर को, अब वो शिक्षक थे उनको अपने स्टूडेंट को संभालना ही है, इसलिए उन्होंने जो तंबोरे वाला और जो तबले वाला था इनको इशारा कर दिया और उन्होंने स्टार्ट किया. और फिर उसके बाद जो शिरीष भागवत थे उन्होंने क्या किया, 2 मिनट का मौन किया, यानी आँख बंद कर लिया और अपने आप मतलब ध्यान कर लिया 2 मिनट का. और उसके बाद जैसे ही उन्होंने बजाना स्टार्ट किया तो क्या सुंदर बजाया उन्होंने, एक भी गलती नहीं की, एक मात्रा की गलती नहीं की. इतना सुंदर उन्होंने फिडल वाद्य बजाया. ये देख के उनके लेखक के मन में जो शंका थी, ये देख के उसके लेखक को धक्का सा लगा कि उनको कहने, अरे इतना सुंदर बजाएगा, इसका तो विश्वास नहीं था. ऐसा उनके मन में, उनके मन के ऊपर उनका ये नहीं बैठ रहा था, विश्वास नहीं हो रहा था, कानों के ऊपर उनका विश्वास नहीं हो रहा था. ये था हमारा पिछला वाला वीडियो, इसमें हमने ये यहाँ तक हुआ था. अब आगे देखेंगे. ओके, अब देखिएगा, बुक्स निकालते जाइएगा, रीडिंग करते जाइएगा, ताकि आपको जल्दी से जल्दी क्वेश्चन आंसर मिलेंगे. जो फिलिंग द ब्लैंक्स रहती है, चौकटी पूर्ण करा, कारण लिया, ये सब आपको बुक्स में ही मिलेंगे. ओके, यहाँ तक हुआ था. नजरेवरही बसेना, पंचेंद्रिय दगा तर देत नाहीत ना. पंचेंद्रिय म्हणजे नाक, कान, का 5 ऑर्गन्स, माझे 5 ऑर्गन्स मला दगा तर नाही देत आहे ना, म्हणजे मला विश्वास नव्हता बसत त्यांना. अशी शंका मनाला चाटून गेली म्हणजे असा अविश्वास त्यांच्या स्वतःवरच त्यांना वाटायला लागला. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्यांच्या मनातही तशीच शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले आपण का पी जनार्दन. मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात मला. गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल, असं त्यांनी पहिल्याच भेटीमध्ये उत्तर दिलं होतं. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले, पण थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याकडे माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असतानाच वर्गात बसतील.
आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फीस द्यावी लागेल. ओके, यहाँ तक देखते हैं. अब जैसे ही उनके मन में क्या हुआ, उनके जैसे वो बजाने लगा तो उसके बजाने के जो स्वर थे, उसकी जो मात्राएं थे, उसमें बिल्कुल भी गलती नहीं हुई थी. ये देख के जो लेखक थे उनके मन के मतलब उसको उनको अपने स्वर कानों पे, अपने मन पे विश्वास ही नहीं हो रहा था कि ये जिसके लिए मैंने अभी बोला प्रेक्षकों को, ये लड़का इतने सुंदर बजाएगा करके. और ऐसा उनके मन में शंका आई, यानी उनके मन को शंका आई, यानी अविश्वास निर्माण हुआ उनके मन को कि नहीं, यही लड़का है ना, यही बजा रहा है ना, ऐसा उनके मन में हुआ. अगर जैसे मान लो, अगर मेरे जगह, लेखक बोलते कि मेरे जगह अगर कोई भी रहता, मतलब दूसरा भी रहता, तो भी उसको यही शंका आती. अरे उन्होंने क्वेश्चन किया कि तुम ही बता दो कि जैसे 6 महीने पहले ये जो लड़का आया था शिरीष भागवत, उसने मेरे स्कूल में एडमिशन लिए थे. तभी उसने मेरे को पूछा था कि आप पी जनार्दन ना. तब मैंने उनको मतलब हास्य मुद्रा से उनको आंसर दिया था कि हाँ, मैं हूँ पी जनार्दन करके. तो उन्होंने अपना परिचय दे दिया कि मैं शिरीष भागवत हूँ. घर में मुझे श्री ही बोलते हैं. और मुझे गाना पसंद है. और फिर सर ने उसको पूछा कि सही में तो आपको गाने की पसंद भी है. तो फिर उसने बोला कि मेरे से ज़्यादा मेरे पापा को ज़्यादा गाना पसंद है, यानी अगर मैं गाना पढ़ूँ तो मेरे पापा को ज़्यादा पसंद आएगा. ये इसका जो चमत्कारी को जो उसने जो आंसर दिया था, यानी ऐसा टेढ़ा मेढ़ा, तो उसको सर को थोड़ा सा उसका गुस्सा आया था. उसके बाद थोड़ी देर मतलब किसने शिरीष भागवत थोड़ी देर रुका और फिर उसने क्वेश्चन किया कि मैं आपके यहाँ पढ़ने तो आऊँगा, पर मेरे साथ मेरे पापा भी मेरे पापा भी आएंगे. और एक अट है कि मेरे साथ मेरे पापा लाइव क्लास, मतलब जो आप पढ़ाते हो आप वहाँ बैठेंगे करके. और अब उनको और गुस्सा है कि जैसे देखो ट्यूशन जाते हो तो ट्यूशन के क्लास में आपके टीचर आपके पेरेंट थोड़ी अलाउ करते हैं, आप ही को बैठाते ना. पर वो शिरीष भागवत बोल रहे थे कि मुझे मेरे पापा के साथ ही आना है और मेरे पापा उस क्लास में बैठेंगे करके. तो फिर सर ने उसको, यानी लेखक ने उनको हंस के बोला कि ठीक है, आपकी आर्ट मुझे मान्य है, पर मुझे उसके लिए 50 रुपये फीस एक्स्ट्रा देना पड़ेगा. ओके, ये हुआ था अभी तक का. इतना समझ में आपको? उन्होंने क्या बोला कि जैसे वो बजाने लगा लड़का लाइव प्रोग्राम में, जब उसका बजाना खत्म होने के बाद उसकी एक ही मात्रा की गलती नहीं हुई, तो उनके जो लेखक थे उनके कानों पे बिल्कुल भी विश्वास नहीं हो रहा था. ना ही उनके 5 ऑर्गन्स पे विश्वास हो रहे थे कि सही में ये लड़का गा रहा है, सही में इतनी भी गलती नहीं है उसकी. ऐसा उनके मतलब उनके मन में शंका आ गई. और अगर उसके जगह हम भी रहते तो ये नया नौका अगर सीखता है और इतने सुंदर बजाता है तो हमको भी विश्वास नहीं बैठता. ऐसे ही लेखक की भी स्थिति हुई थी. जब वो फर्स्ट टाइम लेखक के क्लास में आया था एडमिशन लेने के लिए, तब भी उसने यही पूछा था कि आप ही पी जनार्दन हो. तब सर ने उसको क्या किया था, हास्य मुद्रा से बोलते हाँ मैं हूँ, ऐसा उन्होंने आंसर दिया था. और तब उसने बोला था, फिर सर ने उसको पूछा था कि लेखक ने कि आपको गाना पसंद है. तो शिरीष ने ऐसा उत्तर दिया था कि मुझे नहीं, मेरे पापा को मेरे से ज़्यादा पसंद है, यानी मेरे पापा ही बोलते हैं कि मुझे गाना सीखना है करके. ये जो उसका जो टेढ़ा वाला जो उत्तर था, इसके वजह से सर को गुस्सा आया था. फिर भी उन्होंने और थोड़ी देर रुकने के बाद शिरीष भागवत ने उनको और एक क्वेश्चन पूछा कि सर, मैं जो क्लास आ रहा हूँ उसके क्लास के साथ मेरे पापा भी डेली आएंगे.
फिर भी उन्होंने, जो लेखक थे, उन्होंने हास्य में करके उनको हाँ बोला, ठीक है तुम्हारी अट मुझे मान्य है, पर उसके लिए मुझे 50 रुपये एक्स्ट्रा देना पड़ेगा। अब ये हुआ उनका संभाषण। आया समझ में इतना? एक बार उसी का मराठी में बताती हूँ मैं कन्वर्ट करके। ओके, देखिएगा की शिरीष भागवतनी जेव्हा वाजवलं तेव्हा त्यांच्या याच्यावर सरांचा विश्वास बसतच नव्हता, त्यांच्या कानावर, त्यांच्या मनावर विश्वास नव्हता बसत की खरंच ओके। उसके बाद उनके कानों पे त्यांच्या कानावर विश्वासच नव्हता बसत, खरंच हा विद्यार्थी इतका सुंदर वाजवू शकतो म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांच्या मनात शंका आली की खरंच हा विद्यार्थी एवढा सुंदर वाजवू शकतो, त्यांना स्वतःवर विश्वास बसत नव्हता। त्याच्यानंतर जेव्हा तो फर्स्ट टाइम सरांकडे ॲडमिशन घ्यायसाठी आला होता तेव्हा सुद्धा त्यांनी असाच प्रश्न विचारला की आपण पी जनार्दन का? तर तेव्हा सरांनी त्यांना म्हणजे हास्यमुद्रेत म्हटलं होतं की हो मीच पी जनार्दन। त्याच्यानंतर त्यांनी थोड्या वेळाने म्हटलं की सरांनी त्याला क्वेश्चन विचारला होता की तुम्हाला गाण्याची म्हणजे गाणं आवडतं का तुला? तर त्यांनी म्हटलं की मला नाही आवडत, माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांना ते शिकलेलं फार आवडेल, असं त्यांनी असं विचित्र उत्तर दिलं। त्यावेळेस सरांना त्याचा राग आला, परंतु काय केलं, परंतु त्याने अजून थोड्या वेळ थांबला आणि परत त्यांनी अजून एक क्वेश्चन विचारला की सर मी जर क्लासला येईलच, परंतु माझ्यासोबत माझे वडीलसुद्धा दररोज क्लासला येईल। आता त्यांनी ते हास्यात नेऊन हो म्हटलं, ठीक आहे तुझी अट मला मान्य आहे, माझी एक अट आहे असं त्यांनी म्हटलं, आणि ती अट मला मान्य आहे असं सुद्धा सरांनी त्यांना म्हटलं की ठीक आहे, पण याच्यासाठी तुला 50 रुपये जास्त द्यावे लागेल असं त्यांनी म्हटलं। एवढं समजलं तुम्हाला? मी तुम्हाला हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये सांगितलं, आणि रीडिंग करा एवढं 4-4 वेळा सांगत आहे मी याच्यासाठी की तुम्हाला पॅसेज वाचावा लागतो। पॅसेज वाचण्यातच जर तुमचा 15 मिनटं गेला तर तुम्ही पुढचं सॉल्व कसं कराल? म्हणून पॅसेज जरा म्हणजे आतापासून तुम्ही जर रीडिंग कराल लेसनची तर तुम्हाला वेळ लागणार नाही पॅसेज वाचायला, आणि इव्हन म्हणजे तुम्हाला समजायला येईल की या लेसनमधला आहे म्हणून। ठीक आहे, आता ठीक आहे 2-3 लेसन आहे म्हणून, परंतु पुढं समजा तुम्ही जे ॲन्युअल एक्झाम द्याल तर तेव्हा पूर्ण कोर्स येतो आहे ना, 9thला पूर्ण कोर्स येतो, म्हणून 9th आणि 10thला पूर्ण कोर्स येतो ना, तर त्या पूर्ण कोर्समधून कोणता लेसन कुठला आहे, कोणता पॅसेज कोण्या लेसनमधला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही रीडिंग जरूर करा। ओके, आता बघू याच्यानंतरचं। ओके, कबूल, उद्यापासून मी येतो, माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का? असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला। दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला, त्याच्यासोबत एक वयस्कर व भारदस्त गृहस्थ आले होते। शिरीष म्हणाला, हे माझे वडील आहे, वडील नाना, आणि ते नाना म्हणत होते त्याच्या वडिलांना। आमचे नमस्कार झाले, पण अक्षर न बोलता नाना खुर्चीत बसले। मी न बोलता व्हायलिन काढले व शिरीषच्या हातात दिले, म्हणजे सरांनी सुद्धा व्हायलिन काढला आणि त्याला हातात म्हणजे शिरीषच्या हातात दिलं। त्याने बरोबर वही वगैरे आणली पाहताच माझ्या त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला, म्हणजे त्याच्याबद्दलची परिस्थिती ठीक आहे, हा मुलगा पडंतू आहे, हा मुलगा शिकेल असं त्यांच्याबद्दलची त्याची जरी भावना झाली। ओके, त्याने बरोबर वही वगैरे आणली पाहताच त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला। पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायलिन घेतलं व माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा आहे, म्हणजेच रूढी आहे। त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की मी नेटाने नीट टिकतील तरच इतपत वाजू शकाल। त्याचप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागात एक गत वाजून दाखवली। मी म्हणजे कोणी? शिरीष भागवत। ओके, जीवाचे कान करून नाना ऐकत होते, पण शिरीष त्यांच्याकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता। मी व्हायलिन खाली ठेवलं व नानाकडे पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्ट दिसत होते। आणि
जसंही त्यांनी म्हटलं की माझे वडील सोबत येईल, तर ठीक आहे मग आम्ही उद्यापासून येतो, असं त्यांनी सटकन कोणाला म्हटलं, सरांना म्हटलं. आणि काय झालं, आणि ते असं म्हटलं आणि ते सरळ क्लासच्या बाहेर निघून गेले. कोण? शिरीष भागवत आणि त्याचे वडील. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला आणि त्याच्यासोबत त्याचे वडील सुद्धा, ते म्हणजेच नाना होते. त्याच्यासोबत वयस्कारी भारदस्त, म्हणजेच अंगाने जाडकाठीने असं मोठे जाड भारदस्त व्यक्ती त्याच्यासोबत आला शिरीष भागवतसह. आणि शिरीष म्हणाला, हे माझे वडील आहे आणि नाना, ज्यांना तो नाना म्हणत असेल. आणि त्यांचे आमचे नमस्कार झाले, म्हणजे लेखक आणि त्याचे वडील नाना म्हणजे नाना, यांच्या दोघांचे काय झाले, नमस्कार चमत्कार झाले. नानांनी म्हणजे न विचारताच खुर्चीत जाऊन बसले. ओके. आणि पन्नी न बोलता व्हायलिन काढले, म्हणजे सरांनी सुद्धा काही न बोलता व्हायलिन काढलं आणि ते शिरीष भागवतच्या हातात दिलं. त्याने वही वगैरे आणली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. म्हणजे त्यांनी समजा येताना, पहिला दिवस आहे तर कोणी काही आणत नाही, त्यांनी वही पेन्सिल म्हणजे आपलं जे साहित्य आहे ते बरोबर आणलं होतं, म्हणजेच याला शिक्षणाची आवड आहे असं त्याच्यावरून लक्षात आलं सरांच्या. पहिल्या दिवशी प्राथमिक व पहिला धडा दिला आणि मी हातात व्हायलिन घेतलं. आणि मग कोणी घेतलं व्हायलिन? शिरीष भागवतनी. आणि घेतलं आणि माझ्या म्हणजे त्यांनी असं सांगितलं की इथे जोही विद्यार्थी पहिल्या दिवशी येतो त्याला थोडंफार आपलं आधीचं समजा ज्याला याची गाण्याची जाण असेल तो इथे वाजून दाखवतो. अशी आमच्या संगीत क्लासची काय प्रथा आहे, म्हणजेच रूढी आहे. त्यामागील हेतू एवढाच आहे की मला सुचवायचे असते की नेटाने नेट टेकलास तर इतपत वाजू शकाल. म्हणजेच जो तन्मन धनाने जर त्याच्यामध्ये रुढला तरच तो संगीत शिकू शकते, असं त्यांच्या मागचा उद्देश होता त्यांचा. ओके. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिहू रागातील एक गत वाजून दाखवली. गत म्हणजे आरो ओरो वाजून दाखवला त्यांनी. कोणी? शिरीष भागवत. जीवाचे कान करून म्हणजे खूप लक्ष देऊन त्याचे नाना ते ऐकत होते. शिरीष माझ्याकडे व नानाकडे आळीपाळीने पाहत होता. म्हणजे कधी नानाकडे पाहत होता तर कधी त्यांच्या लेखका वसंत काळेकडे पाहत होता. आणि व्हायलिन खाली ठेवले व नानांना पाहिले. त्यांनी वाजून दाखवले आणि व्हायलिन खाली ठेवलं तर त्यावेळेस लेखकाने त्याच्या वडिलांकडे पाहिलं, म्हणजेच नानाकडे पाहिलं तर त्यांच्या याच्यावर समाधान होते, तृप्तीचे. म्हणजेच त्यांना मानसिक आनंद आला होता. मानसिक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. ओके. बघा म्हणजे काय झालं. लिसन. अभी उसने क्या किया था, जैसे वो क्लास में एंटर हुआ, पहले दिन वो बोल के गया था, दूसरे दिन वो एंटर हुआ, तो ठीक है ना हम कल आएंगे करके ऐसा करके वो निकल गए. दूसरे दिन वो टाइम टू मतलब जितना टाइम उसको बताया था उसी टाइम पे वो आया था. साथ में उसके नोटबुक और पेन वैसे जो भी लगते हैं संगीत क्लास को वो लेके आए थे. साथ में उसके भारदस्त उसके साथ में एक भारदस्त गृहस्थ, मतलब उसने फिर परिचय करके दिया इसको, लेखक को, ये मेरे पापा हैं, हम उसको नाना बोलते हैं करके. उन्होंने नमस्कार चमत्कार किया, सर और नाना उन दोनों में नमस्कार चमत्कार हुआ. उसके बाद वो नाना बिन बोले, मतलब बिन चेयर में बैठो भी नहीं बोलना पड़ा उनको, जाके वहाँ पे बैठ गए. और जैसे ही मैंने अपनी परंपरा के अनुसार, मतलब लेखक ने अपना वायलिन निकाला, उन्होंने भी कुछ नहीं बोला, वायलिन निकाला और शिरीष के हाथ में दे दिया और उसको बोला कि ये देखो हमारे ये संगीत क्लास की एक प्रथा है, रूढ़ी है कि जो भी फर्स्ट डे आता है तो वो पिछले का जो भी मतलब सीखा है या फिर नहीं भी सीखा होगा तो उसको बजा के दिखाना है. उसने गत बजा के दिखाई थी, काय की पीहू राग की गत बजा के उन्होंने सर को दिखाए थे. 20 मिनट बजाने के बाद उसने वायलिन सर को दे दिया और क्या किया. और जब वो बजा रहा था तो उसके जो नाना थे, मतलब उसके नाना बहुत ही तन मन धन से उसको सुन रहे थे. और जब उसका बजाना कंप्लीट होने के बाद
जब उसने वायलिन सर के हाथ में मतलब लेखक के हाथ में दिया, तब नाना के चेहरे पे क्या था, तृप्ति का मतलब उनको बहुत ही समाधान हुआ था। ओके, आया समझ में इतना? ये समझ में आप लोगों को? ओके, अभी आपके ये पहला वीडियो, ये सेकंड वीडियो है ना, और एक दो बनेंगे आई थिंक। तो लेसन बहुत बड़ा है तो आपको समझ, मैंने तो इसके पहले दी हूँ, फिर भी आपको एक बार रिवीजन करके ये सब पढ़ा रही हूँ कि आगे वाले मतलब जैसे लेसन आएंगे, आपको पेपर आएगा अभी, तो पेपर में आपको क्या पढ़ना है, पेपर में आपको पैसेज के अनुसार ही लिखना है। सो आप लोग पैसेज पढ़ते जाइएगा, इट मीन्स आप लेसन पढ़ते जाइएगा। ओके, सो ये तो समझ में आया होगा आपको, आई होप। सो बाय बाय, हैव अ नाइस डे।